आपल्यापैकी अनेकांना रिटायरमेंटसाठी पैसे तर वाचवायचे असतात, पण शेअर मार्केटच्या जोखमीची भीती वाटते नाही का? मग जास्त परतावा पण हवा आणि गुंतवणूक सुरक्षितही हवी, या दोन्ही गोष्टी एकत्र कशा साधायच्या? आज आपण एका अशाच हायब्रिड स्ट्रॅटेजीबद्दल बोलणार आहोत, जी नेमकं हेच देण्याचं वचन देते. विचार करा की बाजारातली जोखीम न घेता म्हणजे रिस्क फ्री राहूनही जर मोठी संपत्ती तयार करता आली तर कसं वाटेल. ही हायब्रिड स्ट्रॅटेजी नेमकं हेच कसं करता येईल याचा एक मार्ग दाखवते. ही आयडिया खरं तर खूपच सोपी आहे. यात सुरक्षा आणि ग्रोथ म्हणजे सेफ्टी आणि वाढ या दोन्हींचा एक मस्त मेळ साधला जातो. कल्पना करा की तुमची मूळ गुंतवणूक एका सुरक्षित ठिकाणी ठेवली आहे आणि फक्त त्यातून मिळणारं उत्पन्न तुमच्यासाठी जास्त परतावा मिळवण्यासाठी बाजारात काम करते. तर बघा, इथे प्रत्येक गोष्टीचं काम ठरलेलं आहे. एकीकडे जे फिक्स्ड रिटर्न इन्स्ट्रुमेंट आहे ते तुमच्या गुंतवणुकीसाठी एका सुरक्षा कवचासारखं काम करतं आणि दुसरीकडे SIP बाजारातल्या संधींचा फायदा घेऊन तुमची संपत्ती वाढवण्याचं काम करते. पण मग प्रश्न हा येतो की हे फिक्स्ड रिटर्न इन्स्ट्रुमेंट म्हणजे नक्की आहे तरी काय? चला बघूया या आकर्षक योजनेमागे नक्की कोणतं फायनान्शियल प्रॉडक्ट लपलेलं आहे. तर या स्ट्रॅटेजीच्या केंद्रस्थानी आहे बजाज अलियान्स लाईफ एस नावाची एक खास जीवन विमा बचत योजना. आता हे थोडं टेक्निकल वाटेल, पण सोप्या भाषेत सांगतो. ही एक नॉन लिंक्ड योजना आहे, म्हणजे ती थेट शेअर मार्केटशी जोडलेली नाहीये. त्यामुळे बाजाराच्या चढ उतारांचा यावर थेट परिणाम होत नाही. आणि ही एक पार्टिसिपेटिंग योजना आहे. याचा अर्थ विमा कंपनीच्या नफ्यामधून तुम्हाला बोनस मिळण्याची शक्यता असते. थोडक्यात काय, तर हे संरक्षण आणि बचत यांचं एक कॉम्बिनेशन आहे. चला आता जरा खोलात शिरूया आणि बघूया की ही स्ट्रॅटेजी नक्की काम कशी करते. म्हणजे ही विमा योजना आपल्या SIPला नक्की कशी आणि किती पैसे पुरवते, चला पाहूया. या योजनेचं सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे त्याचा अर्ली इन्कम हा ऑप्शन. नावाप्रमाणेच यात पॉलिसीच्या पहिल्या वर्षापासूनच तुम्हाला इन्कम मिळायला सुरुवात होते आणि हेच इन्कम आपल्या SIP गुंतवणुकीसाठी इंधनासारखं काम करतं. आणि हे इन्कम 2 भागांमध्ये मिळतं. पहिला भाग आहे गॅरंटीड इन्कम, जी एक ठरलेली निश्चित रक्कम असते, आणि दुसरा भाग आहे कॅश बोनस, जो कंपनीच्या कामगिरीवर अवलंबून असतो, म्हणजे तो कमी जास्त होऊ शकतो. आणि हे दोन्ही इन्कम एकत्र करून दर महिन्याला तुमच्या म्युच्युअल फंड SIP मध्ये गुंतवले जातात. हेच या स्ट्रॅटेजीचं मुख्य सूत्र आहे. आता जरा या आकड्यांकडे लक्ष द्या, कारण इथेच या स्ट्रॅटेजीची ताकद दिसते. दोन्ही ठिकाणी एकूण 60 लाख रुपये गुंतवले आहेत. पहिल्या पर्यायात म्हणजे फक्त एस वेल्थ योजनेत अंदाजे 1.5 कोटींचा निधी तयार होतो. पण दुसऱ्या आपल्या हायब्रिड पर्यायात एस योजनेतून 63 लाख आणि SIP मधून तब्बल 1,12,00,000 रुपये तयार होतात. म्हणजे एकूण निधी होतो 1,75,00,000 रुपये. हा निधी पहिल्या पर्यायापेक्षा जवळपास 20% जास्त आहे. आणि या योजनेचं सगळ्यात मोठं सुरक्षा कवच म्हणजे गोल प्रोटेक्शन बेनिफिट. समजा दुर्दैवाने पॉलिसीधारकाचा मृत्यू झालाच तर भविष्यातले सगळे प्रीमियम माफ होतात आणि कुटुंबाला उत्पन्न मिळणं सुरूच राहतं. म्हणजेच पॉलिसीधारक नसतानाही त्यांचं आर्थिक ध्येय पूर्ण होतं. आता हे सगळं ऐकून तर खूपच छान वाटतंय, बरोबर? पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असतेच. मग फायनान्शियल एक्सपर्ट्स यावर टीका का करतात? चला, त्यांचं काय म्हणणं आहे तेही समजून घेऊया. तज्ज्ञांचं सरळ म्हणणं आहे, ही योजना महागडी, अपारदर्शक आणि अकार्यक्षम आहे. पण ते असं का म्हणतात? या टीकेमागे नक्की कोणती कारणं आहेत? तज्ज्ञांच्या मते यात विमा आणि गुंतवणूक एकत्र केल्यामुळे अनेक प्रकारचे छुपे खर्च येतात, जसे की प्रीमियम ॲलोकेशन चार्ज, पॉलिसी ॲडमिन चार्ज, आणि यामुळे आपला परतावा कमी होतो. शिवाय यात म्युच्युअल फंडांसारखी पारदर्शकता नसते आणि मिळणारा परतावा बऱ्याचदा महागाईलाही मात देऊ शकत नाही. तर इथे 2 चित्र अगदी स्पष्ट दिसतायत. एकीकडे कंपनीचं आकर्षक वचन आहे, जिथे सुरक्षितता आणि वाढ एकत्र मिळतात, आणि दुसरीकडे तज्ज्ञांचा इशारा आहे की जास्त खर्च, कमी पारदर्शकता आणि अनिश्चित परताव्यामुळे हे महागात पडू शकतं. मग आता काय करायचं? चला, या दोन्ही बाजूंचा विचार करून आपण एका निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया. तर आपल्यासमोर 2 मार्ग आहेत. एक आहे हायब्रिड स्ट्रॅटेजी, जी तुम्हाला एक प्रकारची शिस्त लावते आणि ध्येयाला संरक्षण देते, पण त्यासाठी जास्त किंमत मोजावी लागते. आणि दुसरा मार्ग आहे स्वतंत्र स्ट्रॅटेजी, म्हणजे साधा टर्म प्लॅन आणि वेगळी SIP.
यात खर्च कमी असतो, पारदर्शकता जास्त असते, पण यासाठी तुम्हाला स्वतःहून शिस्त पाळावी लागते. आणि तज्ज्ञांचा सल्ला अगदी स्पष्ट आहे. जीवन विमा स्वतंत्र आणि शुद्ध ठेवा. ध्येय आणि गुंतवणुकीची साधनं एकत्र करू नका. आणि शेवटी प्रश्न हाच उरतो की या पॅकेज केलेल्या सोयीसाठी जास्त किंमत मोजणं योग्य आहे की खरी संपत्ती साधेपणाने आणि कमी खर्चातच तयार होते. याचा निर्णय प्रत्येकाच्या आर्थिक ध्येयांवर आणि स्वभावावर अवलंबून आहे. आणि पुढे जाण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना. फायनान्स जर्नी विथ जयशूर शेअर केलेला कंटेंट फक्त शिक्षण आणि जागरूकतेसाठी आहे. म्युच्युअल फंड आणि बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. भूतकाळातील परतावा भविष्यातील कामगिरीची हमी देत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी नेहमी योजनेशी संबंधित कागदपत्रे वाचा आणि आपल्या आर्थिक